नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता इंदू अधोक्षजने ठरवलेलं असतं, यापुढे विठूच्या वाडीत वाकड्या नजरेने जर कुणी पाहण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला आपण या गावातच राहू द्यायचं नाही. अशातच आता श्रीकला विठूच्या वाडीमध्ये काहीतरी काळी जादू करत आहे. ही बातमी श्रीकलेमार्फत आता थेट इंदू अधोक्षजपर्यंत पोहोचलेली असते. अशातच आता अधोक्षज म्हणत असतो, इंदू चल आता मिशन श्रीकला, हिला आता आपण आत्ताच्या आत्ता गावाबाहेर काढूया. म्हणजे कसं आहे, एकदा की श्रीकलेला आपण गावाबाहेर काढलं तर 4 लोकांना कळेल की या गावामध्ये वेडं करण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही. अशातच इंदू म्हणत असते, अगदी बरोबर बोलतोयस तू. आणि तेवढ्यात दोघंही आता थेट श्रीकला ज्या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहत असते तिथे पोहोचलेले असतात. श्रीकलेने आधीच त्या रूममध्ये एक डाव मांडलेला असतो, तो म्हणजे काळ्या जादूचा. अचानकपणे तिच्या दारावर टकटक झाल्यावर ती मधूनच डिस्टर्ब होते आणि लगेचच दार उघडते. खूप चिडलेली असते ती म्हणत असते, कोणाची हिंमत झाली एवढ्या मध्य दिवसा माझ्या दाराला टकटक करायची. त्यावर लगेचच आता इंदू पुढे येते. ती म्हणत असते, ए श्रीकला, मी या गावची येत्या काळामध्ये सगळ्यांचं भलं करणारी. त्यावर लगेचच आता अधोक्षजही म्हणत असतो, कशी ग तुझी हिंमत झाली या गावात येऊन एखाद्या व्यक्तीविरुद्ध काळी जादू करायची. त्यावर श्रीकला म्हणत असते, मी काही करीन, मला सांगणारे तुम्ही कोण. त्यावर लगेचच आता इंदूने मागचा पुढचा विचार न करता दांडक्याने श्रीकलेला फटकावून काढलेलं असतं. श्रीकला म्हणत असते, चक्क तुम्ही दांडक्याने वार करताय माझ्यावर, तुम्ही विसरताय का मी या गावच्या पुढाऱ्याची खूप जवळची नातेवाईक आहे. त्यावर इंदू म्हणत असते, तू कोणी असशील मला काही फरक पडत नाही. अचानकपणे हे असं वाक्य ऐकल्यावर संपूर्णपणे हादरलेली श्रीकला म्हणत असते, असं काय, म्हणजे तुम्ही ठरवूनच आला आहात की आज तुम्ही माझा नायनाट करणार आहात. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, हो नायनाट करणारच आहोत, पण जेव्हा तू ऐकणार नाहीस तेव्हा. आत्ताच्या आत्ता या घराबाहेर गेलीस आणि थेट गाव सोडलास तर तू वाचशील, नाहीतर तुझा किस्सा संपला म्हणून समज. तेवढ्यात आपण पाहतोय आता श्रीकलेला सपोर्ट करण्यासाठी मोहितरावची काही माणसं तिथे आलेली असतात आणि ती लगेचच आता इंदू अधोक्षजला म्हणत असतात, दादागिरी करताय का तुम्ही. एक स्त्री तुम्हाला एकदम सिंपल भेटली तर तुम्ही तिला डिवचण्याचा प्रयत्न करताय का. आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, नाहीतर तुम्हा दोघांना आम्ही चांगलंच तुडवून काढू. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, इंदू आता काय करायचं, या मोहितरावची गुंड आलेली दिसत आहेत. त्यावर लगेचच इंदू म्हणत असते, अधोक्षज या गुंडांना घाबरण्यात काहीच अर्थ नाहीये, यांना यांची जागा आपण दाखवून देऊया. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, इंदू अगं हे 4 लोक आहेत, आपण फक्त दोघं. त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते, अधोक्षज घाबरू नकोस, आत्ताच्या आत्ता तो बाजूला पडलेला दांडका उचल आणि दे दनादन फटकाव या लोकांना. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, इंदू अगं तूही दांडका घे, तूही तुझी सेफ्टी आधी ठेव. आणि आता लगेचच इंदूने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि तेवढ्यात तीही आता त्या गुंडांना चांगलंच फटकवत असते. अधोक्षज मारतोय, इंदू मारते, 2-2 साईडने फटके पडत असताना शेवटी गोपाळच्या काही मित्रांनी म्हणजेच फंटा गँगवानी एंट्री करत इंदू अधोक्षजची मदत करत त्या गुंडांना पिटावून लावलेलं असतं. आता मात्र थेट इंदूने त्या श्रीकलेला हाताला धरून खेचत बाहेर काढत म्हटलेलं असतं, काय गेली ना तुझी गुंड कायमचे, आमच्यासमोर कोणच टिकत नाही वाईट मार्गातले लोक, त्यामुळे आत्ताच्या आत्ता हे घर खाली कर आणि निघ इथून. त्यावर लगेचच आता नाईलाज असतो, श्रीकलेला तिथून बाहेर पडावं लागतं. पण तेवढ्या तिथे मोठ्या बाई येतात आणि त्यांनी अधोक्षजला असं म्हटलेलं असतं, अरे बेटा काय करतोस तू, हे अशा पद्धतीने वागणं चुकीचं आहे, आपल्या गावाची काहीतरी आपण इज्जत ठेवली पाहिजे ना. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, आई या गावची सरपंच या नात्याने तू आत्तापर्यंत काय केलंस, आपल्या सुनेला तू आत्तापर्यंत मान दिला नाहीस तर गावातले लोक खरंच आपल्याला काडी मात्र ही इज्जत देतील का. त्यावर तिथे गोपाळ आलेला असतो. तो म्हणत असतो, मोठ्या बाई
हे जे काही चाललंय ना हे सगळं शांत करा. मला आधीच याच्या विरोधात खूप मोठा तिटकारा आहे. त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते, मोठ्या बाई तुमचा मान राखावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता या श्रीकलेला गावातून हद्दपार करा. या गावात श्रीकलेसारखी कोणच नकोय. त्यावर आता तिथे जमलेले गावकरी म्हणत असतात, हे सगळं जर असं होत असेल तर या गावामध्ये श्रीकला आणि मोठ्या बाईसुद्धा राहिल्या नाही पाहिजेत. आता मोठ्या बाई बघत थेट गावकऱ्यांनी जो काही एक वडगा उजारलेला असतो, त्यानंतर तिथे मोहितरावसुद्धा यायला घाबरत असतो. कारण त्याला कळून चुकलेलं असतं, ज्या वेळेला गावातील लोक चिडलेले आहेत आपण तिथे जाणं योग्य नाही. कारण इंदू आणि अधोक्षजला सपोर्ट करणारी खूप मोठ्या प्रमाणात लोक तिथं आहेत. आता मोहितरावची काही माणसं गावात फिरत असतात, पण ती फिरता फिरता एका ठिकाणी गेल्यावर शेवटी गावकऱ्यांनी त्यांना चांगलंच लाठीकाठीने तुडवून काढलेलं असतं. आणि तेवढ्यात मोहितराव म्हणत असतो, हे जर असं होत असेल ना तर मला हे गाव सोडावं लागेल. इंदूनेही आता स्पष्टपणे जणू एक एल्गार उगारलेला असतो. या गावात श्रीकला, मोठ्या बाई आणि अधोक्षजच्या बाबतीतले जवळचे निर्णय कोणीच घेऊ शकत नाही. त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, इंदू असं का वागतेस तू? माझी सून असून तू माझ्याच मुलाच्या विरोधात का जातेस तू? त्यावर आता मोठ्या बाईंना स्पष्टपणे गावकरी म्हणत असतात, बघा काय तो निर्णय घ्या. लवकरात लवकर आपल्याला हे सगळं क्लोज करायचं आहे. शेवटी छोट्याने मोठं करत मोठ्या बाईंनी सगळ्यांसमोर हात जोडत असं म्हटलेलं असतं, मी शेवटी काहीच म्हणू शकत नाही. माझ्या हातात ते काही नाही आहे. शेवटी गावातली लोक आता मोठ्या बाईंना म्हणत असतात, ठीक आहे सगळं काही मोकळं करा आणि या गावातला जो भूखंड आहे तो इंदूच्या नावावरच आहे. त्यामुळे इंदूच या गावची मालकीण म्हणता येईल. आता सगळं काही होत असताना तिथे पोलिसांना गोपाळने बोलवलेलं असतं. पोलिसांनी येऊन या प्रकरणात हस्तक्षेप करून शेवटी मुख्य दोषींना अटक करण्यासाठी सरसावले असताना गावातल्या लोकांनी पोलिसांना अडवताच गोपाळ म्हणत असतो, डोकं फिरलंय का तुमचं? पोलिसांना त्यांचं काम करू द्या, त्यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. आणि शेवटी ठरल्याप्रमाणे शेवटी इंदू, अधोक्षज, गोपाळ आणि फंटा गँग यांचा एका प्रकारे विजय होतो. कारण श्रीकला, मोठ्या बाई आणि मोहितराव हे सगळेच आता पोलिसांच्या रडारावर असतात की त्यांना अटक होणार. पण शेवटी मोठ्या बाईंना गोपाळने सोडवलेलं असतं, कारण शेवटी काहीतरी त्यांचा या रोलमध्ये असतो. मित्रांनो, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.